राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत। त्या अनुषंगाने बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे प्रचार सभेला जात असताना खामगाव छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करून अभिवादन केले। येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार चेतना संजय शर्मा यांची व नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या भेटी घेऊन संवाद साधला। त्यानंतर मस्तान चौकातील दर्ग्यावर चादर चढवली। सगळे आमचे उमेदवार प्रतिष्ठित नागरिक कार्यकर्ते राष्ट्रवादीचे बंधू भगिनींना माझ्या तरुण मित्रांनो, मी आज अकोला अकोट आणि त्याच्यानंतर आपल्या इथनं जाता जाता आपल्या सगळ्यांचे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुढं नतमस्तक होण्याच्या करता, त्यांना अभिवादन करण्याच्या करता, राष्ट्रमाता जिजाऊंना अभिवादन करण्याच्या करता जाता जाता मला इथं आपण सगळ्यांनी थांबवलं। आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं स्वागत पण करतो, आपल्याला धन्यवाद देखील देतो। मित्रांनो, नेहमी लोकसभेचे विधानसभेच्या या निवडणुका देशाकडे राज्याकडे बघून होतात। जिल्हा परिषद तालुका पंचायतीच्या निवडणुका त्या जिल्ह्याचा ग्रामीण भाग डोळ्यासमोर ठेवून होतात, परंतु महानगरपालिका, नगरपालिका, नगर परिषदा, नगरपंचायत्या हे त्या भागातले जे काही गावचे प्रश्न असतात, शहरातले प्रश्न असतात, ते सोडवण्याच्या निमित्ताने होत असतात। आज महाराष्ट्रात 288 ठिकाणी या सगळ्या निवडणुका चालू आहेत। शुक्रवारी यांच्याबद्दलचा सुप्रीम कोर्टाच्या निकालाची पण बहुतेक जण वाट बघतायत। त्याच्यानंतर जिल्हा परिषद, तालुका पंचायत आणि महानगरपालिकेच्या पण निवडणुका होणार आहेत। पण जाताना इथून मी ज्यावेळेस जात होतो त्यावेळेस दिलीपरावांनी सांगितलं सानंदांनी की दादा इथं थांबा, त्याकरता मी त्यांच्या विनंतीला मान देऊन इथं थांबलेलो आहे आणि इथं महाराजांच्या पुढे नतमस्तक झालेलो आहे। आज खरं तर अतिशय महत्वाचा दिवस आहे। आज संविधान दिन आहे, घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी तुम्हाला, मला, माझ्या, आपल्या सर्वांच्या 140 कोटी जनतेला एक अशा प्रकारचं जगातलं सर्वोत्कृष्ट असं संविधान दिलं की त्या संविधानामुळं आज आपण सगळेजण अतिशय लोकशाही मार्गाने देशामध्ये काम करतोय। सर्व जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदाने राहत आहेत, जातीय सर्व ठेवण्याचा प्रयत्न करतायत आणि हीच भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची।